मित्र हो, संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचे काही विचार व शिकवण तसेच त्यांचे ज्ञान आणि तत्वज्ञान मानव कल्याणासाठी प्रतिबिंबित करतात त्याविषयी जाणून घेऊ. सजगता. भगवान बुद्ध म्हणतात, भूतकाळात राहू नका, भविष्याची स्वप्ने पाहू नका, वर्तमान क्षणावर मन एकाग्र करा. त्याविषयी सविस्तर असे की ही शिकवण उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर जोर देते. भूतकाळात राहिल्याने पश्चाताप होऊ शकतो आणि भविष्याबद्दल काळजी केल्याने चिंता निर्माण होऊ शकते. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करून आपण जीवनाचा पूर्णपणे अनुभव घेऊ शकतो आणि त्याला स्पष्टपणे आणि शांततेने प्रतिसाद देऊ शकतो. करुणा. तथागत भगवान बुद्ध सांगतात, एका मेणबत्तीपासून हजारो मेणबत्त्या पेटवता येतात आणि मेणबत्तीचे आयुष्य कमी होत नाही. त्याचे वर्णन असे की करुणा आणि दयाळूपणा ही अक्षय संसाधने आहेत. इतरांसोबत आनंद आणि प्रेम वाटून घेतल्याने आपला स्वतःचा आनंद कमी होत नाही, त्याऐवजी ते अनेकदा वाढवते. हा विचार उदारता आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्यास प्रोत्साहित करतो. दुःख. वेदना निश्चित आहे, दुःख ऐच्छिक आहे. त्याचे वर्णन असे की क्षणिक आणि अप्रत्याशित स्वभावामुळे वेदना हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. तथापि दुःख ही वेदनांना मानसिक प्रतिसाद आहे आणि त्यावर आपले नियंत्रण आहे. आपली वृत्ती आणि समज बदलून आपण आपले दुःख कमी करू शकतो. शहाणपण. मन हेच सर्वस्व आहे, तुम्हाला जे वाटते ते बनते. त्याविषयी भगवान बुद्ध म्हणतात, आपले विचार आपल्या वास्तवाला आकार देतात आणि आपल्या कृतीवर प्रभाव टाकतात. सकारात्मक विधायक विचार विकसित करून आपण आपले जीवन बदलू शकतो आणि आपल्या सर्वोच्च क्षमतेसह स्वतःला संरेखित करू शकतो. शांती. शांती आतून येते, त्याशिवाय शोधू नका. त्याविषयी सविस्तर असे की खरी शांती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून अस्तित्वाची अंतर्गत स्थिती आहे. भौतिक संपत्ती आणि बाह्य उपलब्धी यांच्याऐवजी आत्मजागरूकता, ध्यान आणि समज यांच्याद्वारे आंतरिक शांतता प्राप्त केली जाऊ शकते. बदल. काहीही शाश्वत नाही, सर्व काही बदलाच्या अधीन आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणतात, नश्वरता हे अस्तित्वाचे मूलभूत सत्य आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट सतत प्रवाही अवस्थेत असते. त्याचा प्रतिकार करण्याऐवजी बदल स्वीकारणे आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि वाढण्यास बनण्याच्या प्रक्रियेत सौंदर्य आणि संधी शोधण्याची परवानगी देते. सर्व काही अनित्य आहे. संलग्नक. आसक्तीमुळे दुःख होते, शांती मिळवण्यासाठी आसक्ती सोडून द्या. त्याविषयी भगवान बुद्ध म्हणतात, लोक किंवा काही परिणामांना चिटकून राहिल्याने अवलंबित्व आणि नुकसानाची भीती निर्माण होते, ज्यामुळे दुःख होते. आसक्ती सोडून देऊन आपण स्वतःला या भीतीपासून मुक्त करतो, शांतता आणि समाधानाची गहन भावना शोधतो. कृती. दररोज सकाळी आपला पुनर्जन्म होतो. आज आपण जे करतो ते सर्वात महत्त्वाचे आहे. त्याबद्दल सविस्तर असे की प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आणि नवीन निवड करण्याची संधी देतो. भूतकाळातील चुकांमुळे किंवा भविष्यातील चिंतेने भारावून जाण्याऐवजी वर्तमान काळाच्या कृतींवर लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला एक अर्थपूर्ण जीवनमार्ग तयार करण्यास अनुमती मिळते. समज. आपल्याशिवाय कोणीही आपल्याला वाचवत नाही, आपण स्वतःच योग्य मार्गावर चालले पाहिजे. सविस्तर असे की वैयक्तिक जबाबदारी ही आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. इतर लोक आम्हाला मार्गदर्शन आणि पाठिंबा देऊ शकतात, हा प्रवास शेवटी आमचाच आहे. आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून आपले प्रगतीचे मार्ग घडवण्याची आपली क्षमता ओळखून सक्षमीकरण येते. दयाळूपणा. संपूर्ण जगावर अमर्याद प्रेम पसरवा. भगवान बुद्ध त्याविषयी म्हणतात, सार्वभौमिक प्रेम आणि करुणा सर्व प्राण्यांसाठी वैयक्तिक नातेसंबंधाच्या पलीकडे आहे.
ही शिकवण आपल्याला बिनशर्त दयाळूपणाची वृत्ती जोपासण्यास प्रोत्साहित करते. ती जगात सुसंवाद आणि परस्पर संबंध वाढवते. नमो बुद्धाय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आर प्रेझेंटेशन चॅनलला पाहत रहा.